ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण हा आता अ, गेल्या काही दिवसापासून 6वा अध्याय बघतोय, ज्याला आपण ध्यानयोग म्हणतो किंवा आत्मसंयम योग. हे दोन्ही नावं त्याला चालतात. तर आता माझा प्रश्न येतो की हे ध्यान कशाला करायला पाहिजे, काय आवश्यकता आहे ध्यान करायची. कारण मी तर आनंदात आहे, माझं शरीर चांगलं आहे देवाच्या कृपेने, छान खातो पितो, जितकं खातो तितकं पचवू शकतो, चांगला हात पाय दुखत नाही, काय माझी कंबर काही त्रास झालेली नाही आहे, माझं मन पण चांगलं आहे, खूप पॉझिटिव्ह माझं माइंडसेट आहे, माझे रिलेटिव्ह चांगले आहेत, सगळेच आनंदी आहेत, सगळेच मला वा वा म्हणतात, छान छान म्हणतात. मग कशाला पाहिजे हे ध्यान, कशाला पाहिजे. आपण आनंद मिळवण्यासाठी सगळं करतो. तर माझ्याजवळ तर सगळंच आहे, म्हणजे शरीर चांगलं आहे, पैसा आहे, रिलेटिव्ह चांगले आहे, तर मग मी ध्यान कशाला करावं. आता आपण जर बघितलं असा तर शेकडा 60% लोकांची कदाचित ही अवस्था असेल, पण की त्यांचं सगळंच व्यवस्थित चालू आहे, सगळ्या गोष्टी छान चालू आहे. काय सगळ्यांचं जीवन काय आपण बघतो तसं अशांतीने भरलेलं नाही. पण एक लक्षात ठेवायला पाहिजे की कधी काळी केव्हा तरी शरीराच्या दृष्टीने किंवा वेगवेगळ्या दृष्टीने आपल्याला कधी कधी काही प्रॉब्लेम येऊ शकतात. म्हणजे आता उदाहरण लेटेस्ट द्यायचं झालं तर त्या शाहरुख खानच्या पोराचं देता येईल की त्या शाहरुख खान जवळ आज काय नाही आहे, प्रसिद्धी पैसा काय 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 सगळंच आहे, पण शेवटी काही ना काही कारणामुळे, कसल्या तरी कारणामुळे त्याला दुःख आलंच. त्याच्यामुळे एक लक्षात घ्यायला पाहिजे की शरीराकडनं म्हणा, उद्या कोणाची तब्येत बिघडली एकदम, सगळं ठीक आहे आणि अचानक त्याला लक्षात आलं की बाबा 3rd डिग्री कॅन्सर आहे, किंवा खूप क्लोज जो कोणी आहे त्या नातेवाईकाचा समजा मृत्यू झाला, किंवा धंदा चौपट झाला, की ज्या बिझनेसच्या भरोश्यावर मी इतक्या उड्या मारत होतो, आता या करोनाच्या काळात आपण बघतो काय काय झालं लोकांचं. तर ही जी उलथापालथ आहे जीवनामध्ये, ही केव्हाही येऊ शकते. म्हणून हे लक्षात घ्यायला पाहिजे की आज आपण सुख भोगतोय, आज आपण सुखात आहोत, सगळं आहे, पण हे सुख कधीच असं अक्षुण्ण सुख नसतं. हे सुख हे दुःख मिश्रित असतं. म्हणजे आज आपल्याला दिसत नसेल ते, आज आपल्याला सगळं म्हणजे काय छान ग्रीन दिसत असेल सगळं, पण केव्हा काय होईल याची आपल्याला खात्री बाळगू शकत नाही आपल्याला. म्हणून ह्या जीवनामध्ये थोडंसं एक बॅलन्स असावं, एक इक्वॅनिमिटी असावी. हा हा या सगळ्या आपल्या काय म्हणतात ह्या आध्यात्मिक जीवनाचा उद्देश आहे. की तुम्हाला सुख मिळतंय, ठीक आहे, हे सगळं सुख आहे, त्यात उपभोगा तुम्ही सुख, तुमच्या प्रारब्धामुळे चांगल्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या, यू कॅन एन्जॉय दॅट. परंतु जेव्हा काही अशी घटना आपल्या जीवनात घडते, तर तेव्हा आपण त्या घटनेला सामोरे जाऊ शकू, त्या घटनेशी आपण त्याला चांगल्या प्रकारे पॉझिटिव्ह आपण ऍक्सेप्ट करू शकू, ही तयारी जर आतापासून नसेल, कारण दुःख हे माणसाच्या जीवनात केव्हा तरी येणारच आहे. ते शारीरिक म्हणा, मानसिक म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचं दुःख म्हणा. तर ही जी सुख मिळण्याची आपली धडपड आहे, आणि हे सुख मिळण्यासाठी मग आपण काय करतो, धावतो, सारखं धावतो, मग पैशाच्या मागे धावतो, याच्या मागे धावतो. आणि हे धावता 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 काय होतं की केव्हा आपण या सगळ्याच्या बंधनात पडतो, केव्हा आपल्याला हे सगळं ओव्हर पॉवर करते हे आपल्याला कळत पण नाही. आणि मग आपलं हे चक्कर सुरू जातं की आनंद आपल्या जीवनात आता आहे, मग केव्हा तरी दुःख येतं, मग दुःख येतं म्हणून मग काय करतो आपण की अजून काहीतरी असं पकडायला जातो काहीतरी, मग आपण काय पकडतो, तर पैसा पकडतो की आपलं जर प्रॉपर्टी असावी, म्हणजे शेवटपर्यंत मला काही त्रास होणार नाही, शेवटच्या क्षणापर्यंत माझं मृत्यू व्यवस्थित होईल. मग आपण काही आपल्या रिलेटिव्हना पकडून ठेवतो सदैव की बाबा हे आपल्या शेवटपर्यंत साथ देतील. पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा माणसावर काही अशी गोष्ट येते, तेव्हा ती त्या स्वतःलाच ते सगळं फेस करावं लागतं, तेव्हा कोणीही येत नसतं. म्हणजे जेव्हा माझ्या पोटात दुखत आहे तेव्हा मलाच दुखत असेल, तुम्ही किती म्हणा हो महाराज तुमचं काय तब्येत बरोबर नाही आहे, मग असं आहे का, मग मी हे पाठवू का ते पाठवू का, सगळं करा. अहो पण ते पाठवण्यापेक्षा माझं दुःख तुम्ही घ्या ना थोडंसं, ते काही शक्य नाही आपल्याला. म्हणून
याच्यासाठी आपल्याला स्वतःलाच फेस करावं लागणार आहे ह्या गोष्टी. म्हणून मग आपण काय करतो की हे सुख दुःख आणि याच्यामध्ये कुठेतरी पुन्हा ह्या जगाला पकडायला प्रयत्न करतो, पैशाला, जगाला, लोकांना. किंवा काही काही लोक आहेत की ज्याला आपण देवदेव करणं म्हणतो, की बाबा काहीतरी देवाला काहीतरी आपण नवस बोललो, काही हे केलं ते केलं त्याच्यामुळे आपलं काहीतरी कल्याण होईल. होत पण असेल, मी नाही म्हणत नाही. पण ह्या सगळे कसे अस्थिर खांब आहेत सगळे. या सगळ्यांमध्ये या सगळ्यांना पकडून तुम्ही त्या दुःखाच्या चक्रातनं सुटाल याची काही शाश्वती नाही. आणि या सगळ्यातून सुटण्यासाठी म्हणून हे जेव्हा आपल्याला खरं खरं कळून येतं की याच्यातनं सुटण्याचा आपल्याला मार्ग कमी आहे, तेव्हा मग काय होतं, तेव्हा खरी खरी आपली ते मन कसं बॅलन्स असावं, मन कसं काय म्हणतात स्थिर असावं, या सगळ्यासाठी ही सगळी धडपड आहे. म्हणजे याचं सुटायचं असेल आज नाही उद्या केव्हा तरी आपण यात कचाट्यात सापडणार समजून घ्यायला पाहिजे. जर उद्या काही कारणामुळे जर आपण बेडरिडन झालो तर तिथे काय करणार आपण, काहीच करू शकत नाही. हा, आता आम्ही तर हे आमच्या आरोग्यामध्ये किती साधू बघतो की यंग साधू काही काही आहेत, पण काय तसेच त्यांना काहीतरी प्रारब्धामुळे काही झालंय. तर अशा वेळेस आपण काय करणार, अशा वेळेस जर त्या मानसिक स्थिती जर माणसाची व्यवस्थित नसेल तर तो ना देवाचं नाव घेऊ शकत, ना तो ध्यान करू शकत किंवा काहीच करू शकत नाही. तर ही ध्यान ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि हे ध्यान करण्यासाठी म्हणून सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपल्या या वेदांतामध्ये म्हणा किंवा गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये या सगळ्यामध्ये अडचण काय आहे की आपण स्वतःला करता मानतो, ही अडचण आहे. की मी स्वतःला करता मानतो की मी करतो आहे. याच्यापूर्वी आपण ज्ञानी लोकांचं लक्षण बघितलं की ते काहीच करत नाही. समलोष्टाश्म कांचन त्यांनी म्हटलेलं आहे की त्या लोकांना सगळेच मान अपमान ह्या सगळ्या गोष्टी त्यांना समान असतात. का असतात, कारण त्या कुठल्या गोष्टीला ते करता मानतच नाही. मी स्वतः करतोय, आपण इतके त्या कर्ता आणि भोक्ताच्या या चक्रामध्ये सापडलेलो आहोत. आणि ध्यानामध्ये जर आपण असं विचार केला की मी करताय, मी ध्यान करतोय, तर ध्यान तिथेच थांबलं तुमच्याकडे. तर ह्या ध्यानामध्ये पण आपल्याला केव्हा ना केव्हा आपला कर्तेपणा हा सोडावा लागणार आहे. आणि पूर्ण ह्या 6व्या अध्यायामध्ये आपण अजून थोडं डिटेलमध्ये ध्यान योग जेव्हा बघत जाऊ तेव्हा लक्षात येईल की ह्या दोन गोष्टी जे भगवंतांनी सांगितल्या की एक बहिरंग साधना सांगितली आहे आणि एक अंतरंग साधना सांगितली आहे की जी आपल्याला नेहमी करायची आहे. बहिरंग साधना जी आपल्याला नेहमीच करायचं आहे, तिथे काही सुट्टी नाही आहे. तर ही बहिरंग साधनांमध्ये हा पाठ येतो की सदैव आपल्याला अकर्ता मानणं, की हे देवाच्या इच्छेप्रमाणे मी सगळं करतोय, देवाच्या इच्छेप्रमाणे सुरू होत आहे. या गोष्टीचा आपण सदैव अभ्यास करायला पाहिजे. नाही होणार, मी दिवसातनं आता 24 तासामध्ये कदाचित 2 वेळा लक्षात येईल आपल्याला की अरे आपण विसरलो की देवाच्या कृपेमुळे सगळं झालं. हा, मी एक गोष्ट वाचली होती की असा रस्त्याच्या किनाऱ्याला असा एक दगडांचा असा ढीग आहे आणि एक छोटा मुलगा आला तिकडनं. तर छोट्या मुलाने काय ऐकलं की तो दगड घेतला आणि एका घरावर फेकला. ते एका मोठ्या माणसाचं घर होतं, त्या घराच्या त्यांनी फेकला. तर जसा त्याने दगड उचलला आणि फेकला, तर काय अहंकार किंवा काय स्वप्न कोणी बघू शकतो, दगडाने पण स्वप्न बघितले. दगड त्या इतर दगडांना म्हणतोय की बघा, तुम्ही इतके दिवस प्रयत्न करत होते उडायचा, आता बघा मला पंख लागले, मी पंख घेऊन आता मी उडतो आहे बघा, तुम्ही तिथेच राहिलात बघा मी वरती उडतो. आता इथे बघा की त्या दगडाला फेकल्या गेलाय, तो उडलेला नाहीये. त्या दगडाने स्वतःला त्याच्या मुवमेंटने तो गेला नाहीये, तो फेकल्या गेलाय आणि तो म्हणतो काय आहे की मी उडतोय. मग तो दगड गेला आणि त्या काच फुटली. आता ही काच फुटली, ही कोणी फोडली नाहीये, ती ती नेचर आहे काचेचं, दगडाचं आणि काचेचं नेचर आहे. दगडाने पण फोडली नाहीये ती काच. काच ही ब्रिटल आहे, त्याला दगडच कशाला आपण हाताने जास्त जोरात धरलं तरी ती काच फुटेल. तो त्याचा स्वभाव आहे त्या काचेचा. तर आता इथे झालं कसं की दगडाला वाटतो की मी उडतो आहे आणि मी फोडली ही काच. आणि ती काच तो तो दगड जेव्हा त्या घरात जाऊन पडतो, तर त्या मोठ्या माणसाचं घर आहे, तर तिथे एक छान गालिचा आहे. तर त्या गालिच्यावर पडतो आणि तो विचार करतो की वा, काय आपण काच फोडली. काच फोडली नाही त्याने, काच फुटली. त्या काचेच्या स्वभावामुळे ती काच फुटली, बाकी काहीच झालं नाही. इथे
प्रारंभ पहिल्यापासून त्या दगडाचा प्रारंभ त्यांनी स्वतः केलाच नाही, दुसऱ्याकडून तो प्रारंभ झालाय. पण तो दगड म्हणतो की मी स्वतः उडत आलो, मी ती काच फोडली. आणि तो जेव्हा खाली पडला आणि जेव्हा बघायला आले ते नौकर की काय झालं, तर नौकराने काय घेतलं की तो दगड घेतला आणि खाली फेकून दिला. आता तो पुन्हा फेकला गेलाय बघा. आता तो म्हणतोय की मला घरची आठवण येते आणि आता मी आता घरी चाललोय. तो पुन्हा येऊन त्या दगडांच्या किनाऱ्यात पडतो. आता या सगळ्या प्रवासामध्ये काहीच घडलं नाहीये, तो फक्त निमित्त मात्र होता की तो मुलगा निमित्त आहे त्याला फेकायसाठी, ती काच निमित्त झाली फुटण्यासाठी आणि त्या घरातला नौकर निमित्त झाला त्याला बाहेर पुन्हा फेकून देण्यासाठी. पण या सगळ्या प्रवासामध्ये तो स्वतःला मानतोय की मी करताय. किंवा उदाहरण जर आपण बघितलं की पाण्याची जे समुद्रामध्ये आपण लाटी बघतो आणि जर एखादी लाट जर म्हणायला लागली की माझी ही लाट आहे बघा, मी किती उंच गेली, किती छोटी आली, किती मोठी आली, तर चुकीचं होईल. कारण ती समुद्रामुळे लाट सुटते. भरती ओहोटी ओहोटी जशी असते त्याप्रमाणे त्या लाटीचा आकार होत असतो. आणि लाटीने जर लाट जर म्हणायला लागली की माझ्यामुळे मी गेलो वरती, तर हे फार चुकीचं होईल. म्हणून हा जो कर्तापणा आहे, किंवा आपण साधं बघा ना, श्वास घेतो आपण म्हणतो मी श्वास घेतो, पण खरोखर श्वास घेतो का आपण? जेव्हा आपल्या शरीरातून तो प्राण निघून जातो तेव्हा तुम्ही 1000 प्रयत्न करा, तुम्ही श्वास घेऊ शकत नाही. ती घटना घडते स्वाभाविक सहज, पण आपण त्याला करता होऊन बसतो. तर सांगायचा मी का हे मुद्दाम सांगतोय की यात कारण हे आहे की जोपर्यंत आपण हे बहिरंग साधना किंवा जोपर्यंत हा आपला करता अकर्ता हा जो भाव आहे, हा जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत तुमचं ध्यान पण बसतं. कारण या ध्यानासाठी तुम्हाला एका क्षणी तुम्हाला असं वाटतं की मी आता स्टॅग्नंट झाली आहे, मी ध्यान करतोय, मी त्याप्रमाणे प्रयत्न करतोय, पण पुढं काहीच होत नाही. किंवा बऱ्याच आपल्या भक्तांच्या कंप्लेंट असतात की आम्हाला खूप ते काय असं मेकॅनिकल वाटायला लागतं किंवा त्यात काही नाविन्य वाटत नाही. यामध्ये असं होत आहे, यामध्ये सूक्ष्म पार्ट असा आहे की ध्यानामध्ये पण आपलं एक कर्तापण असतं की मी ध्यान करतोय, मला असं पाहिजे आहे, मला माझं आज ध्यान चांगलं झालं, माझं आज ध्यान खराब झालं. तर जेव्हा आपल्याला ध्यानामध्ये डुबायचं असेल तेव्हा हळूहळू आपल्याला या सगळ्या गोष्टी कमी कराव्या लागतात. कारण ह्या कुठल्याही आपण जे आज समजतो की मी सगळ्या गोष्टी करतोय, मी योग केलं, मी योग केलं, त्यात काहीही संबंध नाही आहे. आपल्याला काहीच माहित नाही काय घडतंय काय. हे सहज स्वभावामुळे घडतंय. जसं ती काच फुटली दगडाच्या याच्यामुळे. आता हा जो नियम आहे किंवा हा जो स्वभाव आहे किंवा ही सहजता आहे, हाच ईश्वर आहे, हाच परमात्मा आहे. कारण आपल्याला माहितच नाही काय होतं, आपण समजतो काय करतोय. तो बायजीत नावाचा एक सुफी संत होता. तर तो संत जसा असतो किंवा ज्या साधू किंवा त्यांच्यासारखे, तर तो असा गावागावातनं जायचा. तर एक दिवशी तो जात असताना संध्याकाळी बघतो की एक छोटा मुलगा एक दिव्याला, म्हणजे जसं तो दिवा लावतो, आपली पणती असते ना, पणतीसारखं तो लावतो दिवा, परंतु काही कारणामुळे तो दिवा विझतो. तर ते तो बायजीत बघतो. तर बायजीत वाटतं चला बरं, आज दिवसभर आपण कुठे गेलो, आपण थोडंसं पोराला थोडंसं काहीतरी उपदेश देऊ आपण. तर तो बायजी त्याच्याजवळ जातो आणि त्याला म्हणतो, बाळा सांग बरं, ही ज्योत कुठे गेली आता? तर तो थोडासा विचार करतो मुलगा. तर मग म्हणतो, आपण ती ज्योत लावायची का पुन्हा? तो म्हणतो हो. तो मुलगा धावत घरी जातो, पुन्हा काडीपेटी घेऊन येतो आणि पुन्हा तो दिवा पेटवतो. मग तो मुलगा त्या बायजीतला विचारतो, आता ही ज्योत कुठून आली मला सांगा. म्हणजे जी गेली ती पण माहित नाही कशामुळे गेली. तो फक्त असं आपण म्हणू शकतो की वारा आला आणि वाऱ्याने विजली असेल. मग ती ज्योत आली कुठून? ही काडीपेटी फक्त निमित्त झालं, पण ते कुठून येतं आणि कुठे येतं आपल्याला काहीच माहित नाही या पूर्ण जगावर. तर याचा जर आपण हळूहळू अभ्यास करत गेलो, आणि हा अभ्यास काय एका दिवसात आज केला, मग 6 वर्षांत केला, मग 10 वर्षांत केला, तसं नाही आहे. जेव्हा जेव्हा आपल्या मनात केव्हाही कर्तव्यपणाचा भाव आला, की एखादं आपण बऱ्याच वेळा कसं असतं ना की चांगलं काम केलं की आपल्याला खूप लक्षात असतं,
आणि खराब कामं पण लगेच विसरून जायचा प्रयत्न करतो. नाही माझ्याकडनं झालं नव्हतं, मी चुकीने केलं किंवा कशामुळे केलं असेल. तर चांगलं ते माझं आणि खराब ते इतरांचं, असा आपला सदैव भाव असतो. म्हणून हा सदैव हे करायला पाहिजे, की जेव्हा काही मी चांगल्या गोष्टी केल्या आहेत किंवा जेव्हा काही मी चांगल्या गोष्टी केल्या किंवा काही वाईट जरी गोष्टी झाल्या, तरीही याचा कर्ता मी नाही. आणि आता हा मी नाही करता म्हणणं हे चुकीचं, म्हणजे कसं त्या ठाकूरांच्या गोष्टीसारखं होईल, की तो ब्राह्मण होता आणि त्याची छान अशी बाग होती. तर तिथे भगवंत आले आणि ते विचारायला लागले, की काय तुझी बाग फार छान केली आहे, सुंदर फुल तू तयार ठेवलं इथे, काय किती सुंदर केली आहे. तर तो सांगला, हा मी केलं हे मी झाड लावलं होतं, मी इतकं पाणी देतो, मी इतकं खत घालतो, आणि त्याने भरपूर त्याच्यात स्तुती केली. आणि देवाने अशी व्यवस्था करून ठेवली ठेवली होती, की त्या सगळ्या याच्यामध्ये गाय घुसली आणि हा ब्राह्मण होता. त्याला दिसलं की गाय आली आणि गायीने सगळे ते झाडं तोडायला सुरुवात केली. तर त्या ब्राह्मणाने त्या गायीला मारलं, इतकं मारलं की ते गाय मेली. मग ब्राह्मणाने गोहत्या करावं म्हणजे पाप लागेल. मग भगवंत म्हणले, आता काय गाय गाय तू कशी काय मारली, आता याचं पाप कसं काय कोण घेणार. तर तो म्हणला, मी तर निमित्त मात्र आहे फक्त. भगवंतानी इंद्राने मारली, देवाने गाय मारली, पण निमित्त मी मारलं आणि ती मेली. पण बगीचा लावताना मी निमित्त मात्र नाहीये. बगीचा लावताना मी आहे, मी इतकं खत पाणी घालतो, मी केलं. पण काही चुकीचं झालं तर मात्र मी निमित्त मात्र होतो. तर याच्यावर आपण म्हणजे साधकांनी, ज्यांना खरोखर सिरियसली काही या प्रवासात जायचं आहे, की ज्यांना या जगापासून थोडंसं जगाची ही जी काय आपली एक लेवल आहे, ज्या लेवलवर आपण सदैव वास करत असतो, त्याच्यापेक्षा जर वरती उठायचं असेल, म्हणजे वरती उठायचं असेल म्हणजे की आपल्याला मेंटली, की हा संसार तर राहणारच आहे. संसार कोणाला सुटला आहे, तुम्हाला पण संसार आहे, संन्यासी लोकांना पण संसार आहे. संसार कोणाला सुटलेला नाही आहे जगामध्ये. पण या संसाराच्या झळा आपल्याला बसू नये. या संसाराच्या ह्या जे गतिमान चक्र चालू आहे, सुख दुःख हे जे सगळं चालू आहे, यातनं आपल्याला, आपण कधी सुखासोबत वाहत गेलो, कधी दुःखासोबत वाहत गेलं, जर त्यातनं जर बॅलन्स ठेवायचं असेल, तर आपल्याला हे ध्यान करणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ह्या ध्यानयोगाचं महत्त्व आहे. हा ध्यानयोग कोणी करायला पाहिजे, सगळ्यांनी करायला पाहिजे. परंतु हे सगळ्यांनी करायचं म्हणजे काय एक तास नुसते डोळे बंद करून असं नाहीये. भगवंत तेच सांगतायत, की हा फुल टाइम जॉब आहे, पार्ट टाइम जॉब नाही. नाही, आम्ही करतो ना, देव करतो ना. देव काय करतो, आम्ही संध्याकाळी जातो, देवाला थोडंसं उदबत्ती लावतो, डोळे लावून काही वेळ बसतो आणि संपला आमचा देव. आणि हे सगळं करून आम्ही मग बाहेर सगळं करायला फ्री, जे काही करायचं आम्ही करू शकतो. मग वर्षात एखादं मठाला डोनेशन दिलं, काही लोकांना जेवायला खाऊ घातलं, की माझे ते सगळे पाप धुतले गेले. अशी आपली साधारण कल्पना असते याच्या मागची. पण हे सगळ्या गोष्टी फार वरवरच्या आहे, फार फिशल आहेत. काही न करण्यापेक्षा ते करणं बरं. परंतु ते न केलं तरी चालू शकतं. पण तुम्ही जर ध्यान करायचं असेल तुम्हाला, तर या बहिरंग साधना तुम्हाला करायला पाहिजे. आणि तिथपर्यंत जर पोचायचं असेल तर मार्ग मात्र हाच आहे. कर्म, हे सुख दुःख, जप ध्यान पूजा अर्चा, यातनं हळूहळू हळूहळू आपली मनाची लेवल वरती जात 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 आपल्या लक्षात येतं, की नाही, हे मी इतकं सगळं केलं, मी कर्म केलं, मी पूजा अर्चा केली, एवढं बहिरंग साधना ज्याप्रमाणे सांगितलं त्यांनी त्याप्रमाणे मी केली. आणि जेव्हा असे आपली परिस्थिती येईल, जेव्हा आपण थोडं परिपक्व होऊ या सगळ्या गोष्टीतनं, तेव्हा खरं खरं आपलं ध्यान बसतं. म्हणून ध्यानयोगाच्या ह्या काही काही बेसिक काय, म्हणून आतापर्यंत मी भगवंतांनी जे सांगितलं आपल्याला, ते बहिरंग साधना त्यांनी सांगितली. आणि त्या बहिरंग साधना करत असताना आता अंतरंग साधनेच्या आपण थोडशा सब्जेक्टमध्ये आपण जाऊ. आता कसं आहे ना, भगवंतांनी इथे एक लक्षात घ्यायला पाहिजे, की इथे दोन असे त्या पूर्ण चॅप्टरमध्ये असे काही भाग केलेले नाहीये. त्यांनी असंच कुठे बहिरंग साधन आलयामध्ये, कुठे अंतरंग साधनाच्या काही काही गोष्टी गेलेल्या आहेत, कुठे ध्यानाची प्रोसेस आहे. कारण हे कसं ठरवून केलेलं असं काही भाषण नाहीये भगवंताचं, हे उत्स्फूर्त आलेलं आहे. आपण जेव्हा भाषण ठरवून काही बोलत असतो तेव्हा मग अशा स्टेप्स येत होतात, की आपण पहिली ही, मग सेकंड, मग थर्ड, फोर्थ. तर आणि हे व्यासाचारांनी काय केलं आहे, की पूर्ण गीतेचं पूर्ण संकलन केलेलं आहे. तर त्यांनी या अध्यायामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या तीन गोष्टींचा उपयोग केला आहे. एक बहिरंग साधन, दुसरं अंतरंग साधन, म्हणजे बहिरंग म्हणजे जे आपल्याला कंटिन्युअस करायचं आहे,
कर्मयोग म्हणा किंवा मनाचं बॅलन्स सांभाळण्यासाठी अंतरयोग साधन म्हणजे कसं की जे मेडिटेशनच्या आधी आपण करायला पाहिजे. आता सांगतील ते की आसन कसं असायला पाहिजे किंवा कसं असायला पाहिजे, की मेडिटेशनच्या आधी आपण काय करायला पाहिजे, आणि मग सांगतील की मेडिटेशनची प्रोसेस काय असायला पाहिजे. तर हे त्यांनी या पूर्ण अध्यायात सांगितलं आहे. थोडंसं वेगवेगळ्या प्रकारे सांगितलं आहे. तर जर आपण ह्या थोडासा अभ्यास केला लक्षात येईल की इथे भगवंतांनी जवळपास 8 स्टेपमध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. हा, आपण आधी हा एक श्लोक वाचू, मग सुरुवात करू. 10वा श्लोक. योगी युंजीत सततम आत्मानं रहसी स्थितः एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रह. म्हणून हे उचित आहे की ज्याने मन व इंद्रिये यासहित शरीर जिंकले, जो वासनारहित व संग्रहरहित झाला, त्या योगाने एकटेच एकांत स्थानी बसून नेहमी आपल्या आत्म्याला परमेश्वराचे ध्यानात लावावे. आता मी जे म्हटलं की या भगवंतांनी या पूर्ण याच्यामध्ये जवळपास 8 स्टेप सांगितल्या. थोडक्यात त्या 8 स्टेप काय आहे? पहिले आहे, म्हणजे ते येईल मी डिटेल, मी एकदम पहिल्यांदा सारांश सांगतोय आणि मग आपण डिटेल जाऊ त्याच्यामध्ये. पहिला आहे देश. देश म्हणजे प्लेस ऑफ मेडिटेशन, की मेडिटेशन करण्याची आपली जागा कुठली असावी. ते दाखवत सांगतील की म्हणजे अति उंच असू नये, अति खाली असू नये. समजा आपण जमिनीवर बसलो तर मुंग्या असतात, काही कीटक असतात, तर मग कशी असावी. खूप उंचावर बसलो की पडून जायची भीती असू शकते. तर देश म्हणजे जागा, मेडिटेशन कशी असावी. आणि एकाकी सांगितलं, एकाकी येतं चित्तात्मा. एकाकी म्हणजे कसं, एकट्याने करावं लागतं, म्हणजे ग्रुप मेडिटेशन होत नाही. ग्रुप मेडिटेशन थोड्यापुरतं होईल, पण जेव्हा बसलो आपण की तेव्हा लक्षात, अरे ती तर माझ्या मैत्रीण आली आहे, तिला विचारायला पाहिजे आपण की काय तिने साडी कुठून घेतली आपली. म्हणजे ते मेडिटेशन तिच्या साडीवर झालं की तिने साडी किती चांगली घातली, कुठल्या दुकानातनं घेतली, किती रुपयाची घेतली. त्याच्यामुळे सांगितलं एकाकी येतं चित्तात, की मेडिटेशन तुम्ही शांतपणे एकाकी. ठीक आहे, कधी सत्संग आहे किंवा काही शिबिर आहे, अशा वेळेस काही कॉमन ध्यान असेल तो भाग वेगळा. पण तुम्हाला जर रोज अभ्यास करायचा असेल तर ते म्हणतात एकाकी. मग काल सांगितलंय केव्हा करायला पाहिजे. जनरली आपण म्हणतो की सकाळी ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळी करायला पाहिजे. याचं कारण एक आहे की जेव्हा आपण सकाळी, म्हणजे जेव्हा रात्री आपण झोपलेलो असतो, तेव्हा आपलं कॉन्शियस माइंड जे असतं ना, ते ऍक्टिव्ह नसतं जास्त. ते सबकॉन्शियस माइंड आपलं ऍक्टिव्ह असतं. म्हणून बघा आपल्याला स्वप्न येतात रात्री झोपताना किंवा काही गोष्टी येतात, त्या सगळ्या सबकॉन्शियस माइंड मधनं येतात. ऍक्टिव्ह माइंड आपल्या जागेवर नसतं त्यावेळी. म्हणून ते म्हणतात की तुम्ही सदैव जप ध्यानाचं प्रॅक्टिस करा, देवाचं नामस्मरण करा, चांगल्या गोष्टी करा. त्या जर आपल्या सबकॉन्शियस बसून असतील, तर त्या जेव्हा आपण सकाळी ध्यानाला बसू, तेव्हा तुमचं कॉन्शियस माइंड जे आहे, जाणीवेचे मन आहे, ते ऍक्टिव्ह नसतं. मग तुमचं ऍक्टिव्ह कुठलं, सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं. आणि मग त्यावेळेस जर आपण केलं, थोडक्यात काय की सात्विक माइंड तेव्हा आपलं जागृत असतं आणि राजसिक माइंड जागृत नसतं. म्हणून अशा वेळेस हे जप ध्यान केलं तर याचा उपयोग होतो. म्हणून ते म्हणतात की काल हा पण महत्वाचा आहे. मग आसन स्वतःच, म्हणजे आसन कसं असावं, चैलाजिन कुशोत्तरम ते सांगतील पुढे. नंतर मग शरीर स्थिती, म्हणजे पोस्चर आपलं कसं असावं, म्हणजे कसं बसावं आपण. म्हणजे मला ध्यान करायचं तर कसं बसायला पाहिजे. म्हणजे म्हणजे आपला बेस एरिया जो आहे, आपण जे मांडी घालून बसतो, हा बेस एरिया व्यवस्थित असायला पाहिजे. म्हणजे मी असं कुठे कळायला नको, इकडे जायला नको. तर हा आहे. मग पुढचं आहे की प्राणसंयम, की प्राणायाम करायला पाहिजे आपण. म्हणजे सगळ्या मेडिटेशनच्या आधी प्राणायाम सांगतात करायला. त्याचं कारण हे असं आहे की हा श्वासाचं जे आहे नियमन, हे नियमन व्यवस्थित व्हायला पाहिजे. कारण हा श्वास जो आहे, ही प्राणशक्ती आपल्या पूर्ण इतर इंद्रियांना शक्ती पुरवत असते. म्हणजे मी आता हात जो उचलतो आहे, हात जो फिरवतो आहे, तर या क्रियेला कोण सपोर्ट करत आहे, प्राण सपोर्ट करतात. म्हणून ही क्रियाशक्तीला जर मी थोडंसं कंट्रोल करायला प्रयत्न केला, तर माझ्या मनातले थॉट्स जे आहे ते पण हळूहळू कमी येतात. म्हणून रेग्युलर ब्रीदिंग किंवा प्राणायाम खूप येत जरी नसला आपल्याला, तरीही शांत पूर्ण दीर्घ श्वास घेणं आणि सोडणं, असं 3 4 5 वेळा जरी आपण केलं,
तरी बघा बऱ्याचशा गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये येतात. म्हणून हा प्राण याचं सांगितलं. त्यानंतर सांगितलं इंद्रिय निग्रह, की आपल्या हे जे आपले जे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय आहे, यांच्यावर जर आपण थोडा कंट्रोल आणता आला आपल्याला, तर ध्यान करायला सोपं जातं. नाहीतर बरेच वेळा आपला काही हॅबिट आहे, कोणाला पाय हलवायची हॅबिट असते कंटिन्युअस, कोणाला काही वेगवेगळे हॅबिट असते, तर त्या हॅबिट तुम्हाला तिथे त्रास देऊ शकतात. म्हणून प्राणसंयम सांगितलं, इंद्रिय निग्रह सांगितलं. नंतर सांगितलं त्यांनी मनोनिग्रह, की त्यावेळेस ऍटलिस्ट तुम्ही मनामध्ये तुम्हीच राहा. त्यावेळेस असं समजायला पाहिजे की मी कुणाचा बाबा पण नाही आहे, मी कुणाची आई पण नाही आहे, मी कुणाची बहीण पण नाही आहे. यू जस्ट फॉरगेट एव्हरीथिंग अबाउट दॅट. मनाने आपण त्यावेळेस अर्धा तास 1 तास तरी आपण कम्प्लीट, बघा तुम्ही मजा येईल तुम्हाला करून बघायला, की म्हणजे होणार नाही पहिल्यांदा, ते शक्यच नाही होणार की मी कुणाचंच काही नाही आहे. परंतु ते जर करता आलं आपल्याला, तर बरेच वेळा आपल्याला हे ध्यानामध्ये याचा फार उपयोग होऊ शकतो. आणि नंतर सांगितलं की बुद्धिनिश्चय, की आपली बुद्धी म्हणजे कन्व्हिक्शन आपल्याला असायला पाहिजे, की हे मी ध्यान कशासाठी करतोय. आणि यासाठी म्हणून मी तुम्हाला आता याच्यापूर्वी जी मी प्रस्तावना केली, त्याचं कारण हे आहे की हा कन्व्हिक्शन यावी आपल्याला. ध्यान का करावं, कशासाठी मी ध्यानाला बसते आहे, तर ध्यानाचं महत्व माझ्या जीवनात काय आहे, ही जर कन्व्हिक्शन नसेल, तर आपण त्या ध्यानाला, कारण काय म्हणतात बाबा सगळे ध्यान करा, स्वामीजींना फोन केला की स्वामीजी म्हणतात की ध्यान कर, कोणाला कुठलंही पुस्तक काढा त्या पुस्तकात म्हणतात ध्यान कर, तुम्ही कुठलंही पुस्तक ऑनलाईन बघा किंवा बुक स्टोरमध्ये बघा, सगळ्या ध्यानाच्या बद्दल तुम्हाला पुस्तकं दिसतील. पण ही कन्व्हिक्शन यायला पाहिजे की या ध्यानामुळे काय होणार आहे माझं. तर ह्या अष्टांग म्हणजे 8 स्टेप्समध्ये भगवंतांनी आपल्याला सांगितलंय. मी थोडक्यात त्याची पूर्ण ह्या चॅप्टरमध्ये काय आहे ते तुम्हाला मी याची सांगितलं. तर इथे म्हणतात की योगी युंजीत सततम, की योग्याने किंवा ज्याला हे करायचं आहे त्यांनी हे ध्यान कसं करायला पाहिजे, सततम. सततम म्हणजे 24 तास म्हणायचं नाही आहे, रेग्युलरली. हा, की असं नाही की मी आज केलं मग 10 दिवसानंतर मला वेळ मिळाला मग तेव्हा केलं, मग 1 वर्षानंतर मिळाला तेव्हा केलं, असं नको. की त्याच्यामध्ये रेग्युलॅरिटी असावी. म्हणून आपल्या इथे सांगितलं की ज्या वेळेत आपण रोज करतो त्या वेळेत शक्यतोवर करावं, तीच वेळ सांभाळावी. कारण काय आहे ना, समजा मी 8 वाजता जॉब ध्यान करत असेल, तर 8 वाजताच बसायचा प्रयत्न करावा. कारण तुम्ही बघा, ते आता जसं आज क्लास होता आपला, तुम्ही क्लास आहे म्हणून अर्धा तास आधीपासून तुम्ही सगळे कामं आवरून घेताय, की 7 वाजता आपल्याला क्लास आहे, मग हे संपून टाका काम, ते संपून टाका काम. हळूहळू हळू तुमचं मन ते 7 वाजताच्या क्लासकडे तुमचं मन चाललं. तसंच जर आपण रेग्युलर एक टाइम ठरवला व्यवस्थित, तर आपोआप त्यावेळेस मन हळूहळू ते शांत होतं की हे आहे. बघा बरेच वेळा किंवा माझं पण असं होतं बरेच वेळा, की समजा आता 8:30 वाजता ऑफिसमध्ये जायची वेळ आहे आणि समजा रविवार आहे एखाद्या वेळेस, तरीही 8:30 वाजता असं वाटतं की चला ऑफिसचं झालं, की आता ऑफिसला आपण रेडी झालो. ती इतकी हॅबिच्युअल आपलं हॅबिट आपल्यामध्ये तयार झालेली आहे पूर्ण, की त्यावेळेस बरोबर शरीर मन ते ऑफिसमध्ये जायला मेंटली तयार झालेलं आहे. म्हणून ते म्हणतात की रेग्युलर करायला पाहिजे. आणि रहसी स्थित, हा म्हणजे एकांतात, जसं आपण म्हणतो की एकट्याने एकांतात हे ध्यान करायला पाहिजे. आणि यत चित्तात्मा, की ज्याचं चित्त, चित्त म्हणजे बॉडी आणि माइंड थोडंफार आपलं त्यावेळेस पुरतं कंट्रोलमध्ये आहे. म्हणजे ऍटलिस्ट आपल्याला आता ध्यान करायचं आहे किंवा जप करायचं आहे म्हणून माइंड असं रिव्होल्ट करत नाही. नाही नाही, काय ध्यान लावला, ऍटलिस्ट एवढं तरी आपलं माइंड करत नसेल, तर मी म्हणतो खूप झालं. किंवा माइंडने एवढं तरी आपल्याला कोऑपरेट केलं की आपल्याला 7 वाजता ध्यानाला बसायचं आहे, तर आपण बसू, अर्धा तास छान जप करू शांतपणे, आणि नंतर आपण आपलं काय काम करायचं ते काम करू. एवढं जरी माइंडने तुमचं बरंचसं ऍक्सेप्ट केलं, तरीही बऱ्याच गोष्टी झाल्या असं म्हणायला पाहिजे. म्हणून बॉडी आणि माइंड त्याचं थोडंफार कंट्रोल जो करू शकतो, तो येत चित्तात्मा. कारण हे फार आवश्यक आहे ह्या सगळ्या गोष्टी. आणि निराशीर परिग्रह, आशी म्हणजे डिझायर्स, म्हणजे काय आपल्या आशा आकांक्षा ज्या असतात त्याला आशी म्हणतात, की ज्याच्या आशा आकांक्षा किंवा त्याच्या काय आपण डिझायर्स किंवा वासना म्हणू शकतो, ज्या त्याच्या कमी झालेल्या आहेत, संपलेल्या म्हटलं नाही आहे इथे. संपलेलं संपू शकत नाही. प्रत्येकामध्ये कामना वासना जोपर्यंत शेवटचा दिवस आहे तोपर्यंत कदाचित मी शेवटच्या
वेळेवर असेल तेव्हा माझी कदाचित इच्छा होऊ शकते की आज आपण पिठलं भाकरी खाऊ, काही सांगता येत नाही. तर ह्या वासना कामना ह्या सदैव माणसामध्ये असू शकतात. तर त्या जाणार नाही आहेत. तर इथे म्हणायचं कसं आहे की मी नेहमी म्हणतो की जेव्हा वासना आपण म्हणतो तेव्हा त्या वासना बाइंडिंग वासना नसाव्या की ज्यात मी अडकल्या जाऊ नये. वासना असू दे, पण त्या वासनेमुळे किंवा त्या इच्छांमुळे माझं मन अस्थिर किंवा चंचल होऊ नये, की नाही ते नसलं किंवा मला काही होणारच नाही, असं असलं की शक्यच नाही मला करणं, तसं असलं शक्यच नाही आहे करणं. तर इथे जेव्हा म्हणतात की निराशी, की ज्यांनी विड्रॉ केलेलं आहे आपल्या, काढून टाकल्या म्हणलेलं नाहीये, विड्रॉ, की ज्यांनी आपल्या सगळ्या वासना विड्रॉ केल्या म्हणजे कंट्रोल केलाय, की त्यांनी स्वतःच्या वासनांना त्या बाइंडिंग डिझायर्समध्ये त्यांनी नेलेलं नाहीये त्याला. हां, की ज्या गोष्टी मला अशांत बनवतील, जिथे मी माझं मनाचं बॅलन्स हरवून बसेल, असे डिझायर्स त्याच्यामध्ये नाही आहे. अ, कारण ह्या आपल्याला फार साहजिक शक्य आहे, की जेव्हा संसारात आपण राहतो, तेव्हा घरी नवरा आहे, मुलगा आहे, आई आहे, मुलं आहेत. तर यांच्यामध्ये तर आपल्या आशा, आकांक्षा, मन गुंतलेलं असतं. त्यात चुकीचं काहीच नाहीये. पण जर आपण विचार असा केला, की या सगळ्यांचा काय बघणारा ईश्वर आहे. माझ्यासमोर ज्या काही गोष्टी आल्या त्याच्यासाठी मी पूर्ण जे काही करायचं ते पूर्ण मी करेन. शारीरिक, मानसिक रीतीने पैशाने काही करेन मी. परंतु मी त्यांचा नाहीये. हा एक फार इम्पॉर्टंट पॉइंट आहे. मी त्यांचा नाहीये म्हणजे आहे मी त्यांचा, पण त्यांचा नाही पण. एक फार सूक्ष्म फरक आहे त्याला. हा जर आपण आपण जर आपल्यामध्ये आणू शकलो, की मी सगळ्यांचाच आहे, पण कोणाचाच नाहीये. हेच खरं संन्यासाचं आयडियल आहे. तर इथे म्हणतात, की पुढे म्हणतात, की निराशीत आणि नंतर म्हणतात अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे की ज्याच्याजवळ गोष्टींचं म्हणजे काय सामग्री नाहीये किंवा पोझेशन नाहीये गोष्ट. पोझेशन म्हणजे की भरपूर गोष्टी आपल्याजवळ असतात. मग भरपूर आपण आणून ठेवल्या. बरं आणून ठेवल्याने काम होतं का? तुम्हाला तर मेंटेन करावं लागतं. म्हणजे ज्या गोष्टी माझ्याजवळ नाहीये, म्हणजे योगक्षेम त्याला म्हणतात, की योग म्हणजे मी गोष्टी आणल्या. अकम्प्लिशमेंट की माझा पैसा नाही मग पैसा आणला. बरं पैसा भरपूर आणला मग आता काय मेंटेन करावं लागतं तुम्हाला. मग कुठे गुंतवायचा, मग इथे टाकू का, मग तिथे काय व्याज आहे, मग काय गव्हर्नमेंट आपल्या घरात धाड तर मारणार नाही, मग त्या कपाटाच्या खाली ठेवू की कपाटात भरू की गादीच्या खाली ठेवू, हे सगळे प्रश्न पडतात. हा, तर हा जो योग आहे आणि क्षेम याचा हा अपरिग्रहाचा आपण अभ्यास हा करायला पाहिजे. कारण जितका तुम्ही गोष्टी आणल्या तितक्या गोष्टी तुमच्या जवळ त्याचा मेंटेनन्स करण्याचा प्रश्न येतो. जेव्हा आम्ही कधी दुकानात जातो तेव्हा कधी मी विचार करतो की किती गोष्टींना सोडून आपण राहू शकतो. कारण इतक्या गोष्टी आहेत त्या आमच्या कामाच्याच नाही काही. आमच्या कामाचं जर शर्ट, धोतर किंवा काय थोडंफार काही ठरवण्या गोष्टी लागल्या. पण तिथे ते काय आफ्टर शेव्ह ठेवल्यात किंवा काय मेकअपचं सामान ठेवलं आणि कित्येक गोष्टी असतात दुकानामध्ये. पण तेव्हा किती कमी गोष्टी आपल्याला लागतात आणि तसं जर म्हणजे किती कमी गोष्टीमध्ये आपण चालू शकतो. जर म्हटलं तर. तर हा आहे अपरिग्रहाचा अभ्यास, की ठीक आहे ना, मी सगळंच करेन किंवा आता समजा दिवाळी आहे. मग दिवाळीत मी कपडे काय छान घालणार घालेन. परंतु याचा अर्थ असा नाही चांगलं दिसलं की घेणं, की माझ्याजवळ पैसे आहे, मी थोडंसं मग ते Amazon उघडलं, छान वाटतं केली ऑर्डर. असं असू नये. एवढाच याचा फरक, की अपरिग्रह, की तुम्ही ज्या गोष्टींना कवटाळून बसू नका. कारण त्यात तुमचाच वेळ जातोय. तुमचा जर पैसा आहे तुम्ही घ्या ना, की 2 कपाटं तुम्ही तुमच्या साड्या ठेवा किंवा कपडे ठेवा. त्याने काही आमच्या कुठं पैसा चाललाय. परत तुम्हाला मेंटेन करणं आहे त्याचं सगळं. हा पुन्हा त्रास तुमच्याजवळ आहेच सगळा. तर इथे भगवंत म्हणतायत, की योगी युंजित सततम, की ज्याला या योगात राहायचं आहे त्यांनी रहसी स्थित एकाकी यतचित्तात्मा निराशी आणि अपरिग्रह ही झाली त्याची बाह्य याची अवस्था. ही एकदाच करायची नाही आपल्याला, ही नेहमी करायची आहे. हा, आणि ही सारखी आपल्याचा आपला अभ्यास करायचा आहे. आता इथे 11वा श्लोक आपण बघू.
शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्यस्नितं नातिनीचं चैलाजिन कुशोत्तरम. की शुद्ध भूमीवर दर्भासन घालून त्यावर मृगचर्म व त्यावर धुतलेले वस्त्र ठेवून अतिशय उंचही नाही व अगदी सखलही नाही असे आपले आसन स्थिर मांडून, म्हणजे इथे आता ते अंतरंग साधना सुरू झाले. अंतरंग साधना म्हणजे मेडिटेशनच्या आधी करायची गोष्ट म्हणून तिथे म्हणतात की शुचौ देशे प्रतिष्ठाप्य. शुचौ देश स्वच्छ जागा, म्हणजे कुठे कचरा वगैरे असं नको. म्हणून आपण म्हणतो की एखादं मंदिर असेल तर फार छान, किंवा स्वतःच्या घरामध्ये एखादी वेगळी जागा असावी, किंवा ऍटलीस्ट स्वच्छ जागा असावी. की शुचौ देशे भूमीवर, हा, शुचौ देशे प्रतिष्ठा म्हणजे काय म्हणतात त्याला, चैलादिन कुशोत्तर, म्हणजे मग आसन टाकावं. म्हणजे शुद्ध जागा, स्वच्छ जागा, आणि त्या जागेमध्ये समजा तुमच्या घराच्या आजूबाजूला मंदिर असेल, काही असेल तर गोष्ट वेगळी, पण नसेल तर छान सजवलेलं घर आहे, 2-3 फोटो आहे भगवंताचे की जिथे आपल्याला भगवंताचं स्फुरण होईल अशी जागा. आणि नंतर ते म्हणतात की आसन, आसन कसं असावं, चैलादिन कुशोत्तर. इथे कुश म्हणून एक ग्रास आहे, म्हणजे बंगालमध्ये त्याचा जास्त उपयोग होतो, तिकडे पण माहित नाही कितपत होतो महाराष्ट्रामध्ये. तर त्या कुशाचे आसन असतात. तर ते आसन ते म्हणतात पहिल्यांदा ठेवा. त्या आसनाचे 2-3 फायदे आहेत. की असं म्हणतात की त्या आसनामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. आता त्याच्यावरून शब्द आला कुशाग्र बुद्धी, कारण त्या खूप त्याच्या असे टोकं असतात, त्या गवतासारखं असतं, ते रुतणार असतं ते. तर ते कुश आसन टाकायचं. आणि ते कसं असतं ना, की खूप गार असेल समजा फरशी, तर त्याच्यामुळे तुमचा गारवा कमी होतो. आणि गरम असेल तर गरम पण तुमचा ट्रान्सफर होत नाही, कारण ते गवताचं एक त्याला लेअर मिळेल. तुम्ही जर खाली ब्लँकेट टाकलं तर बघा, थंडीच्या वेळेस ते वर वाटेल, पण गरमीच्या वेळेस गरम होऊन जाईल सगळं. म्हणून ते म्हणतात की कुश आसन टाका आधी, कुश आसन. नंतर अजिनम म्हणजे मृगचर्म. तर मृगचर्म आपल्याला आता मिळणं शक्य नाहीये, पण त्याच्यावर असं म्हणायचं त्यांचं आहे की मृगचर्म हे ट्रॅडिशनली हे पवित्र एक असं मानलं जातं, म्हणून ते मृगचर्म टाका म्हणतात. आणि नंतर उत्तरम, एक स्वच्छ धुतलेलं कापड. थोडक्यात जर कुशासन मिळालं, कुशासन, त्यावर जर आपलं सिंपल एक छान आसन जर मिळालं तरी ते चालू शकतं. आणि ते म्हणतात की नाती नीच, म्हणजे अति उच्च पण नसावं ते, आणि खाली पण नसावं. नाती स्त्रीतम नाती नीच, हा, की अति नीचच, खूप खाली पण नको आणि वरतीही नको. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य, की अशा जागेवर, स्वच्छ सुंदर चांगल्या जागेवर तुम्ही जर कैलासन म्हणजे कुठलं आसन ठेवून तुम्ही बसायला पाहिजे. आणि तिथे बसताना तुमचं, मी जसं बघा म्हटलं की बेस एरिया व्यवस्थित तुम्ही बसू शकाल. छोटासा असं काही छोटंसं आसन आहे आपलं, काहीतरी डगडग करताय असं होऊ नये, थोडक्यात त्याचा अर्थ. तत्रैकाग्रम मनः कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रिय उपविश्यासने युंजात योगमात्म शुद्धये. मग एवढं सगळं केल्यानंतर काय करायला पाहिजे? एवढं सगळं केल्यानंतर कानात इयरफोन भजन ऐकायचे नाही आपल्याला. ध्यानाच्या वेळेस ध्यान, जपाच्या वेळेस जप, आणि भजन म्हणायच्या वेळेस भजन. कारण इथे आपण बरंच कॉम्प्रोमाइज करतोय. म्हणजे ध्यानाला आपण बसतो, मग बसायला होत नाही, मग काय करायचं, मग आपण देवाचं नाव तर घेतोय, मग खुर्चीवर बसून घेऊ, मग आपण खुर्चीवर बसून घेऊ. मग असं वाटतं की आता देवाचंच नाव घेतो आपण, पडू आपण. मग पडून हळूहळू आपण बस गेल. किंवा मग देवाच्या नावामध्ये इंटरेस्ट येत नाही, मग काय करायचं, मग काहीतरी कानात घालायचं आणि मग भजन ऐकू आपण. भजन ऐकू म्हणजे मग ते काय, आपल्याला ते मेडिटेशन फेस करायचं नसतं, त्या ठिकाणी प्रॉब्लेम फेस करायचे नसतात. मग आपण त्याला नाव देतो की भजन ऐकणं म्हणजे देवाचं नाव करणंच आहे. मग भजन ऐकू, प्रवचन ऐकू, आणि ते 10-15 मिनिटं ऐकल्यानंतर ते पण, त्यातला पण रस जातो, आणि मग वेगळं आपल्याला जे पाहिजे ते आपण करतो. तर असं करू नये. इथून भगवंत म्हणतात की नंतर काय करायचं आहे, एवढं सगळं करून, एवढं सगळं मी साफ केलं, एवढं छान फोटो लावले, छान मी ते दर्भासन घातलं, सगळं केलं, आणि मग काय करायचं आहे, तत्र एकाग्रम मन कृत्वा यचतेंद्रिय करा, की त्या आसनावर बसून व मनाला एकाग्र करून चित्ताच्या व इंद्रियांच्या क्रियांना वश करून अंतःकरणाच्या शुद्धीकरिता योगाचा अभ्यास करावा.
तिथे त्यांनी म्हटलंय की अशा आसनावर बसून तुम्ही काय करायला पाहिजे, याच्या चित्तेंद्रिय क्रिया, की हळूहळू या संसारातनं माइंड काढायला पाहिजे. एवढं सगळं करून की आता म्हणजे मी असं म्हणेन की ध्यानाला बसायच्या आधी तुम्हाला इमिडिएट जर काही कामं असतील तर करून टाकावे, किंवा स्वयंपाक करायला स्वयंपाक करून टाकला, हे करून ते करून टाकलं, सगळं सगळं थोडं झालं, म्हणजे डोक्यामध्ये कुठल्या असं पेंडिंग राहू नये की अरे हे काम राहिलं, ते काम राहिलं, तसं राहिलं, असं राहिलं. तर हे सगळं संपवून ते म्हणतात की यतचित्तेंद्रिय क्रिया, की चित्ताच्या क्रिया हळूहळू तुम्ही कमी करा, विड्रॉ माइंड त्याच्यातनं. आणि मग काय म्हणतात एकाग्र, की मग हळूहळू माइंड एकाग्र करायचा, चित्त करा, म्हणजे वन पॉइंटेड माइंड करायचं हे करा. आणि मग काय करा, ध्यान करा. त्याच्यात ध्यान करा म्हणजे देवाच्या काय जे काही आपलं इष्ट आहे त्या इष्टाचं नामस्मरण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, ते म्हणतात इथे. आणि ते म्हणतात की हे सगळं केल्याने काय होणार आहे, की आत्मशुद्ध होईल. की ध्यानाचा पर्पज आपण बघा, पहिला दुसरा क्लास तुम्हाला आठवत असेल तेव्हा मी भरपूर डिटेल सांगितलं होतं की ध्यानाचा उपयोग काय आहे, की ध्यानामुळे आपल्याला काही मिळवायचं नाहीये, कुठल्या पॉवर्स मिळवायच्या नाहीये, ध्यानामुळे आपल्याला काही पैसे मिळवायचे नाहीये, आणि हे ध्यान तुमच्या मुक्तीचं कारण नाही आहे, हे पण मी भरपूर सांगितलं. 2 क्लास जवळपास त्याचं आपण घालवलं. तर इथे भगवंत म्हणतात बघा की योगम युंजन आत्मविशुद्ध आहे, की केवळ या ध्यानाचा उपयोग काय आहे, आत्मशुद्धी करण्यासाठी. कारण ध्यान हे मन तुमचं शुद्ध करतं, आणि जे नॉलेज आहे, ध्यान ध्यान जे आहे नॉलेज, ते तिथे मग आपोआप प्रगट होतं. म्हणून ते म्हणतात की अशा स्थिर आसनावर बसून मन किंवा चित्त याला बाहेरनं एक्स्ट्रोवर्ट न होऊ देता त्या मनाला थोडस कंट्रोल करून आसनावर बसून तुम्ही ध्यान करा. आणि ध्यान करायचा पर्पज काय आहे, आत्मविशुद्ध आहे, की मनाला शुद्ध करायचा, हा आहे आपल्या ध्यानाचा उद्देश. तर हे अंतरंग साधन आपण बघितलं. आता पुढे पुन्हा त्यांनी पुढे काय करायला पाहिजे, कसं बसायला पाहिजे, समम काय शिरोग्रीव, की कसं सरळ बसायला पाहिजे, या गोष्टी ते पुढे आपल्या पुढच्या क्लासमध्ये सांगतात. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.